वेलकम बॅक. चला आज आपण बघणार आहोत आपण बघतो आहोत 10वीचा SSC महाराष्ट्र बोर्डाचा हिस्ट्रीमधला फर्स्ट लेसन हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट आणि त्याच्यामध्ये मी आहे पेज नंबर 2. डू यू नो हे बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बरोबर आहे. SST इन मराठी बाय सुहास सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. हे यूट्यूब चॅनल फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही, मी इंग्लिशमधून शेवटी मराठीमधूनच शिकवतो आहे इंग्लिशमधलं हिस्ट्री. त्यामुळे सेमी इंग्लिशची मुलं, मराठी माध्यमाची मुलं सगळेजण हे बघू शकता. ठीक आहे. माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला हिस्ट्री, इतिहास साध्या सोप्या मराठी आपल्या मातृभाषेमध्ये हे सगळं कळावं, हा माझा याच्या मागचा उद्देश आहे. चला तुम्हाला काय दिसतंय समोर बघा. डू यू नो, तो एक मुलगा दिसतोय ज्याला खूप मोठा प्रश्न पडला आहे. डू यू नो, तुम्हाला पण प्रश्न पडला पाहिजे. काय दिसतंय समोर? द अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन इन द लुव्र म्युझियम. अर्लिएस्ट म्हणजे प्राचीनातलं प्राचीन, सगळ्यात पहिलं, म्हणजे ह्याच्यापेक्षा जुनं आपल्याला काही सापडलेलं नाही. किमान आज तरी आत्तापर्यंत तरी आपल्याला एवढंच सापडलेलं आहे. मे बी ह्याच्यापेक्षा भारी काहीतरी आपल्याला सापडू शकतं ना, डेफिनेटली सापडू शकतं, असं काही नाही. पुढे बघा. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? इन्स्क्रिप्शन म्हणजे कोरलेलं. कशावर कोरलेलं? दगडावर कोरलेलं इन्स्क्रिप्शन. इन द लुव्र म्युझियम. लुव्र नावाचं एक म्युझियम आहे. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय. ठीक आहे. आणि हे कुठं आहे? हे आहे फ्रान्समध्ये. ठीक आहे. चला आपण पटकन बघूयात. द अबाव पिक्चर शोज अ फ्रॅगमेंट. हे बघा आता हे जे तुमच्या समोर, तुमच्या हातामध्ये पुस्तक पण असलं पाहिजे, सेकंड पेजवर तुम्ही असलं पाहिजे. द अबाव पिक्चर, हे वरचं जे पिक्चर आहे, शोज अ फ्रॅगमेंट. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा. कशाचा तुकडा? एक खूप मोठा काहीतरी शिलालेख असेल, खूप मोठं काहीतरी असेल, त्याचा हा छोटासा तुकडा आपल्याला सापडलेला आहे. म्हणजे ह्याचा जो मुख्य तुकडा होता तो नष्ट झालेला आहे किंवा कुठंतरी लपलेला आहे, जमिनीमध्ये गाडला गेलेला असेल. अजून तरी आपल्याला ते काही सापडलं नाही. मे बी कधीतरी सापडेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. ठीक आहे. बघा. ऑफ द अर्लिएस्ट फॉरवर्ड मार्चिंग फाईल. फॉरवर्ड म्हणजे पुढे जात आहेत. कोण? मार्च म्हणजे काय? जानेवारी फेब्रुवारी मार्च नाही. मार्च म्हणजे परेड, जे सैनिक परेड करतात का नाही 15 ऑगस्टला 26 जानेवारीला, त्याला मार्च करणं म्हणतात. फॉरवर्ड म्हणजे पुढे जाणारे सैनिक. ऑफ सोल्जर्स, सैनिक. होल्डिंग शिल्ड्स अँड स्पियर्स इज सीन हिअर. शिल्ड म्हणजे काय? शिल्ड म्हणजे ढाल आणि स्पियर म्हणजे काय? भाला. बघा त्यांच्या हातामध्ये भाला दिसतोय का? दिसतोय ना भाऊ? त्यांच्या हातामध्ये हे दिसतीये का? ढाल दिसतीये. ते पुढे चालले. अ जनरल इज इन द फ्रंट. जनरल त्यांच्या सगळ्यात पुढे. नेतृत्व कोण करतोय? लीडर कोण आहे? जनरल. आज सुद्धा तुम्ही 9th मध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकला असाल. आज सुद्धा जे आर्मी आहे, आर्मी, त्या आर्मीमध्ये सगळ्यात जो मुख्य अधिकारी आहे आर्मीचा, सगळ्यात हेड ऑफ आर्मी, त्याला आज सुद्धा काय म्हणतात? त्याला आज सुद्धा जनरल असंच ते त्याच्यामध्ये म्हणतात. बघा सेकंड पॅरेग्राफ. अरे मी थोडस खाली येतो. हा ठीक आहे. सेकंड पॅरेग्राफ दिसतोय का तुम्हाला? इथूनच शिकवतो. चला. चला. द ट्रॅडिशन ऑफ रेकॉर्डिंग हिस्टॉरिकल इव्हेंट्स कॅन बी ट्रेस्ड बॅक टू सुमेर सिव्हिलायझेशन इन मेसोपोटामिया. द ट्रॅडिशन ऑफ रेकॉर्डिंग हिस्टॉरिकल इव्हेंट म्हणजे हिस्टॉरिकल इव्हेंट. आता आपण आज काय करतो? आज आपण पेन पेपरवर लिहितो, आपण पुस्तकं काढतो. त्या काळामध्ये काय होतं? त्या काळामध्ये माणसाकडे काय पुस्तक होती का? त्या काळामध्ये पेपर होता का? पेन होता का? नाही. त्या काळामध्ये काय होतं? त्या काळामध्ये पेपर सुद्धा नव्हता. त्या काळामध्ये माणसाकडे फक्त छन्नी होती आणि हातोडी होती आणि दगड होती. मग त्या दगडांवर त्यानं लिहून ठेवलं. त्याला जे जमलं ते त्यानं केलं. आपल्याला जे जमतंय ते आपण करतोय. बघा बरं का. हे कॅन बी ट्रेस बॅक टू सुमेर सिव्हिलायझेशन. कुठपर्यंत आपण मागे जाऊ शकतो? सुमेर सिव्हिलायझेशन पर्यंत आपण मागे जाऊ शकतो. ही सुमेर सिव्हिलायझेशन कुठली होती? मेसोपोटामिया. इथपर्यंत ते मागं, इथपर्यंतच हिस्ट्री आपल्याला सापडतं किंवा ऍटलिस्ट आज तरी आपल्याला एवढंच सापडलेलं आहे. मे बी आपल्याला ह्याच्यापेक्षा मागचं सापडू शकतं बरं का रे. किती मजा येईल बरं. अजून 10,000 वर्षापूर्वी, 1,00,000 वर्षापूर्वीचं जर काही सापडलं तर किती मजा येईल. म्हणजे
त्यावेळी माणूस नव्हता किंवा तो माणूस तेवढा डेव्हलप नव्हता. पण ठीक आहे, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, उदाहरण म्हणून घ्या. नेम्स ऑफ सुमेरियन किंग्स म्हणजे त्या राजा महाराजांची नावं अँड द स्टोरीज ऑफ बॅटल्स फॉट बाय देम, त्या राजा महाराजांची नावं आणि त्यांनी कोणते कोणते बॅटल, कोणते कोणते युद्ध, कोणत्या कोणत्या लढाया केलेल्या आहेत, बाय देम हॅव बीन प्रिझर्व्ड इन व्हेरियस इन्स्क्रिप्शन. म्हणजे हे जी दगड, ह्या ज्या दगडांवर, या ज्या शिलालेखांवर जे त्यांनी कोरलं, ते काय कोरलं, त्यांच्या राजांची नावं कोरली आणि त्यांनी कोणत्या कोणत्या लढाया केल्या. ही काय, हे पण एक लढाईच आहे ना, तिथं दिसतीये ती आपल्याला. द अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन शोन अबाव म्हणजे वरती जे आपल्याला हा जो फोटो आहे बघा ना, बारीक व्यवस्थित तुम्ही बघा, त्याच्यामध्ये काय काय दिलेले, डेट्स बॅक टू 4500 BCE, 4500 वर्षांपूर्वीचा शिलालेख, 4500 वर्ष. BCE म्हणजे बिफोर क्राइस्ट एरा, ते त्यांनी तिथं दिलेला आहे. तो आपल्याला सापडलेला आहे. खूप 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 प्रेशियस आहे बरं का, खूप मोठं हे अनमोल गोष्ट आपल्याला ही सापडलेली आहे. इट रेकॉर्ड्स अ बॅटल फॉट बिटवीन 2 किंगडम्स, 2 राज्यांमध्ये. किंगडम म्हणजे राज्य, राजाची राज्य. 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी युद्ध झालं, ज्या लढाया झाल्या, त्या याच्यामध्ये तिथं कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत. इट इज नाऊ डिस्प्लेड इन द लुव्र म्युझियम इन फ्रान्स. म्हणजे फ्रान्स मधले जे लुव्र नावाचं जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते तिथं हा दगड, हा तुकडा ठेवलेला आहे. माझं स्वप्न आहे आयुष्यात, मला एकदा तरी फ्रान्स मधल्या लुव्र म्युझियम मध्ये जायची इच्छा आहे. ओके, चला आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की तुम्ही आजपर्यंत कुठल्या म्युझियमला भेट दिलेली आहे का? जर नसेल दिली तर ही अतिशय वाईट आणि अतिशय चुकीची गोष्ट आहे. कुठल्या ना कुठल्या तरी म्युझियमला तुम्ही भेट द्या. तुम्ही कुठले आहात सांगा. तुम्ही तुमच्या गावामध्ये म्युझियम आहे का मला सांगा. चला मी माझ्या गावामध्ये सांगतो. मी बारामतीमध्ये राहतो आणि बारामतीमध्ये एक म्युझियम आहे, शरद पवार साहेबांचं म्युझियम बारामतीमध्ये आहे. ठीक आहे. अजून मी कोणते कोणते म्युझियम बघितलेत मी तुम्हाला सांगतो. मी पुण्यामधलं राजा दिनकर केळकर म्युझियम बघितलेलं आहे. मी पर्वतीवरचं ते पेशव्यांचं म्युझियम बघितलेलं आहे. औंध मधलं म्युझियम पण मी बघितलेलं आहे. औंध यमाई देवी जे साताऱ्यामध्ये आहे ते म्युझियम सुद्धा मी बघितलेलं आहे. चला तुम्ही कोणते कोणते म्युझियम बघितलेत मला सांगा बरं. चला तुमच्या गावात कोणतं म्युझियम आहे का? आणि जर तुम्ही म्युझियम बघितलं नसेल तर तुम्ही स्वतःला हिस्ट्रीचे स्टुडंट म्हणून घेऊ नका. अतिशय चुकीचं आहे. एक म्युझियम म्हणजे आपल्या जर हिस्ट्रीवर प्रेम असेल, हिस्ट्री सब्जेक्ट जर आपल्याला असेल तर आपण किमान एक तरी म्युझियम आपण बघितलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. चला मला कमेंटमध्ये सांगा पटापटा तुम्हाला माझं टीचिंग कसं वाटतंय, आवडतंय का तेही सांगा. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सिव्हिक्स, जिओग्राफी शिकवायचा माझा हा प्रयत्न कसा वाटतोय मला नक्की सांगा. ठीक आहे. चला मी तुमच्याशी बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुम्ही माझ्याशी कोणत्या माध्यमातून बोलणार आहे? कमेंट्सच्या माध्यमातून. बरोबर आहे का नाही? चला मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय बाळांनो. ठीक आहे. चलो या व्हिडिओमध्ये एवढंच. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.